हॅलो गाईज, तर आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत. झणझणीत कोथिंबीर वडी. सो त्यासाठी आधी आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेऊया 2-3 वेळा पाण्याने. छान स्वच्छ धुवून झालं की आपण ही कोथिंबीर एका साईडला एका प्लेटमध्ये ठेवणार आहोत, थोडंसं पाणी जाऊ दे यासाठी. त्याच्यानंतर आपण खलबत्ता घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ग्रीन चिलीज थोड्या ठेचून घ्यायच्या आहेत, एकदम बारीक ठेचून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ते आपल्या तोंडात येणार नाही. जर तोंडात आला तर आपल्याला ते जास्त तिखट लागतील. सो एकदम बारीक व्हायला पाहिजेत. बघू शकता तुम्ही मी किती बारीक चेचून घेतलेले आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याच प्रमाणामध्ये आपण लसूणही घेणार आहोत. लसूणही आपण बारीक चेचून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. तेही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बाजूला. आता आपला मिरची आणि लसूण दोन्ही चेचून झाल्यानंतर एकदम बारीक आपण कोथिंबीर कट करून घेणार आहोत. कोथिंबीर मोठी असेल तर ती आपल्या तोंडात येईल. सो आपण एकदम बारीक कट करून घ्यायची आहेत कोथिंबीर. बघू शकता तुम्ही, मी इथे तुम्हाला दाखवते आहे. एकदम बारीक कट करायचे आहे या पद्धतीने. आता कोथिंबीर आपली बारीक कट करून झाल्यानंतर ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे ठेचलेली मिरची आहे, मिरची आणि लसूण, ते दोन्हीही याच्यामध्ये घालायचं आहे स्टेप बाय स्टेप. आता लसूणही घालून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं बेसन ॲड करणार आहोत. बेसनही आपल्याला हवं इतकं ॲड करायचं, आधीच खूप घालायचं नाही, थोडंसं ॲड करायचं. नंतर आपण त्याला अजून ॲड करू शकतो. बेसन ॲड करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठामध्ये जीरा, धने, मूग आणि बऱ्याचशा उडीद डाळ, बऱ्याचशा गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत. मी त्याचा सेपरेट व्हिडिओ उद्या पोस्ट करेल. याच्यामध्ये आता आपण तिखट घालायचं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर थोडीशी हळद पावडर घालायची आहे. त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आपल्याला जसं वाटेल तितकं घालायचं आहे. आता हे पूर्ण मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर ते मिश्रण असं दिसेल त्यावेळी आपलं परफेक्ट झालं आहे. नाहीतर आपल्याला अजून पीठ हवं असेल तर आपण ॲड करू शकतो. त्याच्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये आपण 10 मिनटं पाणी उकळत ठेवायचं आहे, कारण हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणून. सो एक 10 मिनटं आपण कढईमध्ये पाणी उकळून घेऊया. तोपर्यंत आपण इकडच्या बाजूला प्लेटमध्ये तेल लावून घ्यायचं आहे. आपण केलेलं बॅटर याच्यामध्ये थापायचं आहे. व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर हे फुल बॅटर आपण त्याच्यामध्ये घालून एकदम पातळसर थापायचं आहे. खूप जाड होता कामा नये. जाड झालं तर ती कोथिंबीर वडी छान नाही लागणार. आता हे बॅटर आपलं थापून झाल्यानंतर याच्यावरती थोडीशी तीळ आपण घालायची आहे कढईमध्ये ठेवल्यानंतर वाफवायला. तीळ घातल्यानंतर छान एक 15 मिनटं त्याला छान उकळी वाफवून घेतलं पाहिजे. छान उकळी आली पाहिजे त्या पाण्याला आणि छान शिजलं पाहिजे आपलं बॅटर जे आत ठेवलेलं आहे ते. एक 15 मिनटं ठेवायचं आहे, झाकण उघडायचं नाही आहे. आता बघू शकता तुम्ही किती छान आपल्या कोथिंबीर वड्या रेडी झालेल्या आहेत. आता ह्या थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. बघू शकता मी पाडल्या आहेत हाफ सेक्शनमध्ये. थंड झाल्यावरती हे झाल्यावरती आपण एका प्लेटमध्ये असंच खाऊ शकतो किंवा खोबरेल तेल घालून त्याला फ्राय करून पण खाऊ शकतो. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.